गॅस सिलेंडर घेत असताना त्याची तपासणी करूनच घ्यावी। तसंच गॅस कंपनीची मूळ पावती आणि विमा असल्याची खात्री करून घेऊन फसवणूक टाळावी, असं आवाहन ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनचे ओमकार शिंगटे यांनी पत्रकार परिषदेत केलंय। घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठीच्या गॅस सिलेंडरसाठी बायोमेट्रिक यंत्रणेचा वापर होणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं। देशामध्ये 75% महिला स्वयंपाकासाठी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करतात। हॉटेल व्यवसायासाठीही गॅस सिलेंडरचा वापर केला जातो। मात्र या गॅस सिलेंडरचा पुरवठा करणाऱ्या कंपन्या तसंच वितरकांकडून ग्राहकांना गॅस सिलेंडरची मूळ पावती दिली जात नाही। तसंच गॅस सिलेंडर सोबत मिळणाऱ्या विम्याबाबतची माहिती दिली जात नाही। याबाबत जनजागृती व्हावी या उद्देशानं नागपूर इथल्या ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनच्या वतीनं ग्राहक जागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे। ग्राहकांनी गॅस सिलेंडर घेत असताना त्याचं वजन करून तसंच मुदतबाह्य आहे का नाही याची तपासणी करूनच घ्यावी। वितरकांकडे गॅस सिलेंडरची मूळ पावती आणि विमा याबाबतची विचारणा करावी, असं आवाहन ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनचे ओमकार शिंगटे यांनी केलंय। घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरसाठी बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित होणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी कृष्णा पवार, रोहित पवार आणि अंकुर वसावा उपस्थित होते।